Welcome to TechnoEra. How to use Hibernate framework in NetBeans IDE. वेलकम स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत की हायबरनेट फ्रेमवर्क नेटबीन्स आय डीमध्ये कसं वापरायचं. आय थिंक तुम्हाला आयडिया आलेलीच असेल की हायबरनेट आपण कशासाठी यूज करतो. तर आपल्याला खूप सोप्या पद्धतीने MySQL डेटाबेस कनेक्ट करता यावा म्हणून. म्हणजे नॉट ओन्ली MySQL, कुठलंही बॅकएंड तुम्ही युझिंग द हायबरनेट कनेक्ट करू शकता. याचा अर्थ काय, तर JDBCनी पण कनेक्ट करू शकता. पण इफ यू आर तुम्हाला जर हायबरनेट माहिती असेल तर यू कॅन व्हेरी इझिली इन्सर्ट, अपडेट, डिलीट द डेटा फ्रॉम द डेटाबेस. म्हणजे तुम्हाला जर SQLचं नॉलेज नाही आहे अँड त्या हायबरनेटच्या साहाय्याने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने या गोष्टी करू शकता. इव्हन त्याचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत. चला आता आपण चालू करूया की आपण हायबरनेट कसं यूज करायचं आहे MySQL डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी. तर या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही शिकाल की हायबरनेट तुमच्या प्रोजेक्टमध्ये कसं इन्क्लूड करायचं आहे. जे तुम्ही नवीन वेब ॲप्लिकेशन बनवाल त्याच्यामध्ये ते कसं इन्क्लूड करायचं आहे तुम्ही पहिल्या लेक्चरमध्ये या शिकाल. सो जस्ट स्टार्ट द लेक्चर. दॅट इज क्लिक ऑन फाईल, सिलेक्ट न्यू प्रोजेक्ट, मग जावा वेबवर क्लिक करा, देन सिलेक्ट वेब ॲप्लिकेशन, देन नेक्स्ट वरती क्लिक करा. आता एक ॲप्रोप्रिएट नाव द्या तुमच्या प्रोजेक्टला. जसं मी इथं देतो आहे की माय फ्रेंड्स डेटा. सपोज हे माझं वेब ॲप्लिकेशनचं नाव आहे माय फ्रेंड्स डेटा. देन क्लिक ऑन नेक्स्ट. आता प्रॉपर सर्वर तुम्ही इथं ग्लासफिश सर्वर सिलेक्ट करा, दॅट इज कंपल्सरी, अँड जावा EE6 वेब इट ऑल्सो मस्ट. ओके, मग क्लिक ऑन नेक्स्ट. आता इथे प्रॉपरली हायबरनेट फ्रेमवर्क सिलेक्ट करायचा. जसं जस्ट चेक करायचे तो सिलेक्ट होतो. तो सिलेक्ट केल्या तुम्हाला इथं हायबरनेट 3.2.5 कन्फिगरेशन सेटिंग्स झालेलं आहे. तर आता ऑलरेडी इथं प्रोजेक्ट्स रेडी केल्यामुळे इथं डेटाबेस कनेक्शन तुम्हाला दिसतं आहे. पण मे बी तुम्ही क्रिएट कराल तेव्हा तिथं ते नसेल. म्हणजे दिस कनेक्शन इज नॉट रेडी इन युअर केस, तसं असू शकतं. ओके, मे बी तुमच्या इथं फक्त असं वस्तू असेल MySQL काहीतरी डिफॉल्ट स्कीमा. तर आता हे जे तुम्हाला समोर दिसते त्याला बेसिकली म्हणतात कनेक्शन स्ट्रिंग. आता जर ही तुमच्या इथं अवेलेबल नसेल तर ती कशी क्रिएट करायची ते खूप सोपं आहे. इथं जस्ट क्लिक ऑन न्यू डेटाबेस कनेक्शन. आता इथं प्रॉपर ड्रायव्हर सिलेक्ट करा. आपण बॅकएंड MySQL यूज करतोय तर आपण MySQL कनेक्टर जे ड्रायव्हर्स सिलेक्ट करणार. आता वर्स्ट टू वर्स्ट केस असा ऑब्झर्व करा, इथं ऑलरेडी ड्रायव्हर्स येत आहेत, म्हणजे तुम्हाला ते ॲड करायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण लेट्स टेक एक्झाम्पल, जर इथं ड्रायव्हर्सच आले नाही तर तुम्ही ते कुठून ॲड करणार, दॅट इज द बिग क्वेश्चन, राईट. तर तो पण मोठा प्रश्न नाही आहे, कारण ते ड्रायव्हर्स तुमच्या नेटबीन्स IDE बरोबरच तुम्हाला मिळालेले आहेत. जसं इथं तो पाथ दाखवतो आहे, तो तुम्ही जरा सपोज तुमच्या इथं दिसले नाही तर जस्ट नोट डाऊन दॅट पाथ. तुमचे ड्रायव्हर्स तुम्हाला कुठं मिळणार आहेत, प्रोग्राम फाईल्स नेटबीन्स 7.1.2. त्यात IDE नावाचं फोल्डर असेल, त्यात मॉड्यूल्स नावाचं फोल्डर असेल, त्याच्यात EXT नावाचं फोल्डर असेल, आणि त्याच्यात ही तुमची MySQL -कनेक्टर -java -5.1.13 bin.jar नावाची फाईल असेल जी तुम्हाला ॲड करायची. एकदा मी तुम्हाला ते ॲड कशी करायची दाखवतो. इथं ऑलरेडी ॲडेड आहे, म्हणजे तरी पण आपण एकदा बघूया. जस्ट क्लिक ऑन ॲड. इथं एक काम करू, आपण C:\, जायला लागेल आपल्याला. C:\ला गेलो, देन प्रोग्राम फाईल्स. आता हे C:\, प्रोग्राम फाईल्समध्येच असेल का, हा एक तुमचा प्रश्न असू शकतो. तर हे लक्षात घ्या, तुम्ही जिथं नेटबीन्स इन्स्टॉल केलेलं आहे तर त्या इन्स्टॉल डिरेक्टरीमध्ये तुम्हाला जायचं आहे. सो ॲक्च्युअल तुमचा पाथ जो चालू होतो तर नेटबीन्स 7.1.2 पासून चालू होतं. पण कोणी इथे D:\ला इन्स्टॉल करेल, E:\ला करेल. सो डोंट मिसकन्फ्यूज युअर सेल्फ. ओके, तर जसं इथं मग प्रोग्राम फाईल्समध्ये इन्स्टॉल आहे बाय डिफॉल्ट. जसं इन्स्टॉल करतो नेक्स्ट तर ते बाय डिफॉल्ट प्रोग्राम फाईल्समध्ये झालं आहे. तर इथं आपण नेटबीन्स 7.1.2 मध्ये गेलो, देन आपण IDE गेलो, मग आपण मॉड्यूल्स फोल्डरमध्ये गेलो, आणि मॉड्यूल्समध्ये तर भरपूर साऱ्या फाईल्स दिसतात. त्याच्यापैकी आपल्याला MySQL पाहिजे, मी M प्रेस करतो. तर इथं ती अवेलेबल नाही आहे, कारण आपल्याला अजून EXT फोल्डरमध्ये जायला लागेल. अँड एक्सटेन्शन दॅट इज वॉट EXT स्टँड फॉर एक्सटेन्शन. एक्सटेन्शन फोल्डर्समध्ये तुम्हाला MySQL कनेक्टर -java ही फाईल मिळेल. नंतर जस्ट क्लिक ऑन ओपनवर क्लिक केलं तर तिथं ॲड होईल. आता इथं इन्फॉर्मेशन बॉक्स दिसतो आहे, कारण
ही ऑलरेडी इथं ॲड आहे म्हणून तो तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन बॉक्स दाखवतो आहे. तुमच्या केसमध्ये इथं ती तुम्हाला प्रॉपरली अशी ॲड झालेली दिसेल. तर ती ॲड झाली की ती सिलेक्ट करा तुम्ही ती फाईल अँड देन क्लिक ऑन नेक्स्ट. इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. आता इथे तुम्हाला तुमच्या डेटाबेसचं नाव माहिती पाहिजे की ज्याला तुम्ही कनेक्ट करताय. आता माझ्या डेटाबेसचं नाव आहे फ्रेंड्स डी बी. तर मी इथं लिहितो FRIENDS फ्रेंड्स DB. माझं डेटाबेस रूटच्या अंडर असेल. सो तुम्ही रूटचा जो पासवर्ड तुमच्या याला दिला आहे तो तिथं टाईप करा. जसं माझ्या इथं मी पासवर्ड दिला आहे 1 2 3 1 2 जस्ट आय टाईप दॅट स्टेप. आता इथं आणखी एक जास्त चांगली युटिलिटी तुम्हाला नेटबिन्समुळे मिळाली आहे की तुम्ही आता चेक करू शकता की तुमचं कनेक्शन या तुमच्या डेटाबेस बरोबर होतं आहे का नाही. सो जस्ट क्लिक ऑन दिस बटन दॅट इज टेस्ट कनेक्शन. तो बघा तुम्हाला प्रॉपर मेसेज दाखवतो आहे कनेक्शन सक्सीड आणि तुमची JDBCची प्रॉपर URL इथं तयार झालेली आहे अँड इट इज कनेक्शन सक्सीड दाखवतं. याचा अर्थ तुम्हाला काहीच आता काळजी करण्याचं कारण नाही कारण तुमचं डेटाबेस कनेक्शन स्ट्रिंग परफेक्ट आहे. क्लिअर. नाव क्लिक ऑन नेक्स्ट आणि आता फिनिशवरती क्लिक करा. आता इथं तो मेसेज दाखवतो आहे अनेबल टू ॲड कनेक्शन ऑलरेडी एक्झिस्ट. डोंट वरी अबाउट दिस एरर ओव्हर हिअर. कारण काय झालं इथं ऑलरेडी ते कनेक्शन स्ट्रिंग अवेलेबल आहे म्हणून तो दाखवते दिस इज अ अंडरलाईन मेसेज कनेक्शन ऑलरेडी एक्झिस्ट. तुमच्या केसमध्ये हा एरर डायलॉग बॉक्स येणार नाही. तुमच्या केसमध्ये दिस कनेक्शन स्ट्रिंग अशी ॲपियर होईल तुमच्या ह्याच्यात प्रॉपरली. तर ती तुम्ही सिलेक्ट करा आणि क्लिक ऑन फिनिश. ओके. आता तुम्ही फिनिश म्हटल्यावरती इथं तुमचं या साईडला म्हणजे प्रोजेक्ट्स टॅबमध्ये तुमचं एक प्रॉपर वेब ॲप्लिकेशनचे डिरेक्टरीज वगैरे बनलेले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही गेला सोर्स पॅकेजमध्ये डिफॉल्ट पॅकेजमध्ये तिथं एक तुम्हाला हायबरनेटची configuration.xml फाईल बनलेली दिसते. जर ती तुम्ही ओपन करून बघितली तर तुम्हाला ती XML फाईल वाचता पण येऊ शकते. आता या XML फाईलमध्ये आपण काय मॉडिफिकेशन्स करायचे आहेत वगैरे ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. जस्ट तुम्ही ऑब्झर्व केली फाईल तर आपण जे काय आत्ता विझार्ड वापरून क्लिक नेक्स्ट केलं त्याच्यामुळे ही ऑटोमॅटिक बनली गेली. आता हाच तर तो फायदा आहे नेटबिन्स IDEचा आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही रेडीमेड फाईल XML फाईल मिळते आहे. अदरवाईज तुम्हाला हे सगळं टाईप करायला लागलं असतं. सो थँक्स टू नेटबिन्स. ओके. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू की या फाईल बरोबर आपल्याला काय करायचं. थँक्यू.